नियोजनच्या निधीमधून उमदीमध्ये एसपीने सांगितले की 70ची स्ट्रेंथ ही सँक्शन आहे, 50 पोलीस आणि अधिकारी असतातच. म्हणजे किमान एवढ्या लोकांची राहण्याची व्यवस्था करायला पाहिजे. पण यातल्या कोणाचंच इथे घर नसतं. मग इथे व्यवस्था नसेल तर स्वाभाविकपणे तो मुलं जतला शिकायला ठेवतो, सांगलीला शिकायला ठेवतो, स्वतः अपडाऊन करतो. मग रात्री वेळातली काही घटना घडली तर पोलीस स्टेशनच्या आवारातच अधिकारी अवेलेबल पाहिजे, तसं होत नाही. ही इमारत जी आहे जिचं एक पुरातत्व वास्तू म्हणून मेंटेन करायला हरकत नाही, तुझं राहणं काही शक्य नाही. ती 67 साली म्हणे बांधली गेली. आता इतक्या वर्षानंतर त्याची डागडुजी नाही, ती पाडून नवीन बांधणं नाही, आणि त्यातून ही एकूण 8 पोलीस अंमलदार आणि 1 पोलीस अधिकारी असं 9 जणांची राहण्याची व्यवस्था होईल. असं 3,45,65,000 असा निधी आपण सँक्शन केला. टेंडर निघालं, वर्क निघाली. त्याच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला व्यासपीठावर उपस्थित आहेत आपल्या तालुक्याचे, आपल्या विधानसभेचे आमदार. परंतु राज्यामध्ये ज्यांचं नेतृत्व सर्वदूर मानलं जातं, त्यामुळे हळूहळू तुम्हाला ते उपलब्ध होणार नाही, ते सारखे बाहेरच असतात. पण आपल्या मतदारसंघावर ज्यांचं पूर्ण लक्ष आहे असे आमदार गोपीचंदजी पडळकर आज अचानक एक आदरणीय व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहे. इथून 10 किलोमीटरवर बालगावला त्यांचं मठ आहे, आणि योगासनाच्या माध्यमातून माणसाचं शरीर, मन, बुद्धी, आत्मा याला एक शिस्त निर्माण करावी. मनाला शिस्त निर्माण करणे महाकठीण असतं, पण योगासनाच्या माध्यमातून ती शिस्त निर्माण करता येते. आपण जो श्वास घेतो आणि श्वास सोडतो त्याला प्राणायामाच्या माध्यमातून जर आपण कंट्रोल करू शकलो तर आपल्या स्वभावावर, विचार पद्धतीवर खूप सकारात्मक परिणाम होतो. त्यासाठी गावोगाव जाऊन सगळ्यांना योगा शिकवणं. योग दिनाला एकदा तर मी आलो होतो तेव्हा 1,06,000 जणांनी एका वेळेला योगा केला. आताही जतमध्ये झाला, त्याला बहुतेक 10,000 योगासाठी लोक आले होते योग दिनाला. तर असे एक आदरणीय व्यक्तिमत्व अमृतानंद स्वामीजी महाराज व्यासपीठावर उपस्थित, या जिल्ह्याचे SP घोगे साहेब, या जिल्ह्याच्या अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना वारावकर, या उमदी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी जत उपविभाग श्री सुनील साळुंके, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज श्री कांतिकुमार मिरजकर, स्थानिक खूप मंडळी उपस्थित आहेत. प्रामुख्याने संजय तेलीजी, मुथू तेली, उमदी सरपंच, सोमलिंग बोरामणी मंडलाध्यक्ष, सर्व व्यासपीठावर